अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. टोप येथील ग्रामपंचायती समोरील स्पीड ब्रेकरवर शुक्रवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ट्रक अचानक बंद पडल्याने पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. ट्रकचा कमान पाटा तुटल्याने तो महामार्गावर जागीच बंद पडला. ट्रक बंद पडल्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही काळ वाहतूक एकेरी मार्गाने सुरू ठेवण्यात आली. मात्र वाहनांची संख्या मोठी असल्याने महामार्गावर दोनही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे प्रवासी तसेच वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी वाहतूक नियंत्रणाचे काम हाती घेतलं. तसेच क्रेनच्या साहाय्याने बंद पडलेला ट्रक महामार्गावरून बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती. पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू होते. टोप ग्रामपंचायती समोरील स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी अवजड वाहनांना वारंवार अडचणी निर्माण होत असल्याचं वाहन चालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकरची रचना, वाहतूक नियोजन तसेच अवजड वाहनांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत संबंधित विभागाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.